शब्द सांगतोय ते तुम्ही करताय खरं हो, पण मी आज जे केलं ते पटतंय मला. न पटता मागे येणाऱ्यातली मुलगी आहे का मी? तुमची प्रत्येक गोष्ट मला पटते म्हणून तर आपण लग्न केलं. हो, पण तुम्ही असं कधी शेतावर राहिला नाहीत आणि आता अचानक असं हरकत नाही. तुम्ही जे काही करताय ते पूर्ण विचार करून करताय हे माहितीये मला. तुमच्या प्रत्येक निर्णयात तुमची साथ देणं हे माझं कर्तव्य आहे. ह्यालाच तर लग्न म्हणतात ना राणाजी. हो, पण तुमच्या आई वरणार नाहीत ना व? नाही म्हणजे ते मी लग्नाच्या अर्ध्यात ते समजा लिहिलं होतं ना व, की वाडा आहे म्हणून, आणि आता असं वाडा सोडालोय तर ते खोटं बोलून फसविल्यासारखं तर होणार नाही ना व? नाही, वाडा आपला आहे, वाड्यातली माणसं आपली. मग त्यांच्याकरता आपण वाडा सोडून शेतावर गेलो, यात बिघडलं कुठे? हो, पण तुम्हाला कसं कळलं की मी हे समजा आपल्या माणसांसाठी करतोय ते? आजवर तुम्ही कुठली गोष्ट स्वतःसाठी केली आहे का? हे असं लग्नाच्या पहिल्या रात्रीला तुम्हाला असा त्रास देतोय? असा कुठलाही विचार मनात आणू नका. आता आपलं ठरलंय ना, मग आता मागे वळून नाही बघायचं. हो, पण तुमच्या आईचं लय भ्या वाटतं मला. तुम्ही त्याची चिंता नका करू. वाटलं तर मी आईला सांगेन की मी हट्ट केला म्हणून राणाजी मला शेतात घेऊन आले. नाही नाही, हे असं खोटं बोलायला मला अजिबात पटत नाही. नाही, नको, मी समजवतो त्यासनी परत. तुम्ही आता कोणाचाही विचार करू नका. तुमच्या मनाला जे योग्य वाटतंय पटतंय ना तेच तुम्ही करा. मी तुम्हाला त्रास तर देत नाही ना व? नाही, तुम्ही म्हणला होता साथ देणार तसं. तुम्हाला मी सोडून जाणार आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही नाही, अहो तुम्ही शब्दाच्या लय पक्के आहेत माहिती आहे मला. तुम्हाला रात्रीची भ्या वाटत असून बी तुम्ही त्या दिवशी काजो बघायला आलात, तेव्हाच ओळखलं होतं मी तुम्हाला. मग आता अंधारात एकटीला नाही ना जावं लागणार मला? छे, अहो मी चल म्हणल्यावर तुम्ही लगेच यायलात, तर आता एकटं सोडत असतोय होय तुम्हाला? जाऊया मग. या नवरीला शेतात जाऊन अजून खूप तयारी करायची. अहो तुम्ही काय बी काळजी करू नका. असा ह्यो नवरदेव आहे की तुमच्या मदतीला. बरकत, ए बरकत, बरकत, आम्ही आजपासून इथंच राहणार आहे. राणा, मला इथं कोण पडोशी नको आहे बघ. हा, अरे शेजारी नाही रे मर्दा, आपण एकत्रच राहायचं. नाही नाही, तू नाही इथं राहायचं. जा तू. मग कुठे जाणार आम्ही? वाड्यात जा तू. ऑफिस जा. नाही जाता येणार रे परत. का? अरे घर तुझंच आहे ना व, कधी बी जाय येते. जा तू. आणि हे बघ, मी तुझा कार्ड पिळाय ना व, मग मी तुला घरात सोडून येतो. चल चल. नाही,
अरे खरंच नाही जाता येणार. मग इथे बी राहता येणार नाही. हा अरे असं काय करतोय? मला काय, मी एरीवरती बसून राहीन रे, मला सवय त्याची. पण तुझ्या वहिनींना, अरे तुझ्या बहिणीला, अरे या समजायची सवय नाही रे. अरे मी जसं करणार तसं त्या करणार असं म्हणलेत. आता मी एरीवर बसून राहिलो तर त्या बी तिकडे बसून राहणार माझ्या बरोबर. हा असं कसं बसणार? तू नाहीच म्हणतोयस तर तेच करावं लागणार. चला अंजली बाई. अरे नाही. थांब, मी उघडून देतो दरवाजा. पर तिथं ते काय करायचं ते मी बघतो. तुझा दरवाजा उघड. चला. चला करूया सुरुवात. नाही, तुम्ही थांबा इथंच, मी करतो. नाही, आपण दोघांनी मिळून करायचं ठरवलंय ना. वय पण एवढं काम मी करतो. तुम्ही थांबा इथंच, मी करतो ते. असं काही नाही. अहो मी म्हणतोय म्हणून करू नका तुम्ही. कसं आहे, आतमध्ये लय धूळ आहे आणि पहिल्याच दिवशी नवरीला त्रास देणं हे बरोबर नाही. तुम्ही थांबा इथंच. चल रे. ऐकणार नाहीत ना हो तुम्ही. चला करूया सुरुवात. चला. आई